दरम्यान काही दिवसांपूर्वी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मी जो उमेदवार देईन त्याला निवडून आणा, त्याला कसं निवडून आणायचं हे तुम्ही ठरवा असं म्हटलं होतं आणि त्याच वेळेला अजित पवारांनी बारामतीतनं माघार घेतल्याचं बोललं जात होतं। अजित पवारांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहूयात। मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत, ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलो, तसा मी एकटा पडलेलो नाही। मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे, मी आज ते पूर्ण करत नाही। ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल। अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे बारामतीचा कायापालट कोण करू शकतो, बारामतीचा विकास कोण करू शकतो।